नमस्कार, आपण पाहत आहात लोक9 न्यूज। चंद्रपूर लगतच्या वलनी येथे काल सोमवार 17 ऑगस्ट रोजी झालेल्या भीषण रस्ता अपघातात तळोधी बाळापूर पोलीस ठाण्यातील महिला पोलीस कॉन्स्टेबल विशाखा बनसोड यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। विशाखा बनसोड या उजळणी प्रशिक्षणासाठी स्वतःच्या स्विफ्ट कारने चंद्रपूरकडे जात होत्या। सकाळी 6:30 वाजताच्या सुमारास वलनी फाट्याजवळ समोरून येणाऱ्या ट्रकने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली। या भीषण अपघातात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला। या घटनेने तळोधी, सावली, मूलसह संपूर्ण पोलीस दलावर शोककळा पसरली। आज 18 ऑगस्ट रोजी त्यांच्या मूळगावी कळमगाव गन्ना येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। अंत्यदर्शनासाठी नागरिक, नातेवाईक, मित्र परिवार आणि पोलीस अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शोकाकुल वातावरणात पोलीस दलाच्या तुकडीने बंदुकीच्या फेरी झाडून विशाखा बनसोड यांना अखेरची मानवंदना दिली। सलामीच्या वेळी उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू होते आणि सहकाऱ्यांच्या चेहऱ्यावर दुःख स्पष्ट दिसत होते। यावेळी तळोधी पोलीस ठाण्याचे ठाणेदार राहुल गुहे, सिंदेवाही पोलीस ठाण्याच्या ठाणेदार कांचन पांडे, ब्रह्मपुरी उपविभागीय पोलीस अधिकारी साहिल झरकर यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि महिला पोलीस कर्मचारी उपस्थित होते। तसेच सावली, मूल आणि तळोधी येथील पोलीस अधिकारी व कर्मचारीही उपस्थित होते। विशाखा बनसोड या मनमिळाऊ, हसतमुख आणि सेवाभावी स्वभावाच्या होत्या। अल्पसेवा काळातच त्यांनी आपल्या कर्तव्यनिष्ठ स्वभावाने सर्वांची मने जिंकली होती। त्यांच्या अकाली निधनाने पोलीस दलाने एक कर्तव्यदक्ष सहकारी गमावली, तर कळमगाव गन्ना गावाने आपल्या कर्तृत्ववान लेखीला अश्रुपूर्ण निरोप दिला। महिला पोलीस कॉन्स्टेबल विशाखा बनसोड यांना लोक9 न्यूज परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली। ही संयुक्त बातमी लोक9 न्यूजचे वार्ताहर गोकुल पाकमुळे, तळोधी आणि रोशन खानकुरे, सिंदेवाही।